आणि यानंतर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडे। त्यांच्यासोबत संजय राऊत आहेत आणि वैभव त्यांच्याशी संवाद साधणार आहे। वैभव, प्रज्ञा, सध्या लसीवरून राजकारण सुरू झालेलं आहे, परंतु या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झालेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। राऊत साहेब, खरं तर राजकारण हे होतच असतं, पण राजकारण कुठल्या वेळेला आणि कोणत्या परिस्थितीत करायचं याची जाण आता मला वाटतं बहुतेक राजकारणी लोकांना राहिली नाहीये। कारण का यामध्ये सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झालेला आहे, रांगेत उभा आहे, लसीकरण बंद झालेलं आहे। केंद्रातले नेते आरोप करतात महाराष्ट्रावर, महाराष्ट्र केंद्रावर आरोप करतंय। नेमकं काय? एक काळ असा होता, आम्ही पाहिलाय तो, आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटायचा। दिल्लीमधले जे आपले मराठी नेते, मराठी मंत्री जे होते त्या काळामध्ये, ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा विषय आला एखादा, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे सगळे लोक एकत्र यायचे आणि केंद्रामध्ये महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिलेत। हे मी स्वतः पाहिलं आहे। गेले 20 वर्ष मी दिल्लीत आहे, या काळात पण पाहिलं आहे आणि त्या आधीसुद्धा पाहिलं आहे। पण आता चित्र नेमकं उलट आहे। आता सत्तेतले आपले जे मराठी मंत्री आहेत ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करतात। जगाच्या इतिहासामध्ये असं मी कधी पाहिलं नव्हतं, महाराष्ट्राच्या देशाच्या सोडाच, की आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायचं। हे कोणतं राजकारण चाललं आहे? बघा, लस आहे माणसाला, ती या क्षणी जीवनावश्यक गोष्ट आहे। एका बाजूला हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की लस उत्सव साजरा करा जागृती होण्यासाठी, आणि महाराष्ट्रामध्ये लसीचा तुटवडा आहे। का? तर इथे भाजपचं राज्य नाही, इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे। याला अमानुष राजकारण म्हणतात। उत्तर प्रदेशमध्ये बघा, बिहारमध्ये बघा, इतर राज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त दिलेलं आहे। बाजूच्या गुजरातमध्ये इतकी अवस्था खराब आहे कोरोनाची, कोर्टाने ताशेरे मारले की महाराष्ट्र मॉडेल राबवा। त्यांना 1 कोटी लसी, बरं का, लोकसंख्या कमी महाराष्ट्रापेक्षा अर्धी, आणि महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींची गरज असताना तुम्ही आम्हाला 8 लाख लसींचाही पुरवठा करत नाही। आम्हाला महिन्याला 1 कोटी साधारण 6 लाख किंवा 60 लाख असा तो आकडा आहे, आणि तुम्ही आम्हाला 8 लाख 10 लाखावरती तोंडाला पानं पुसताय। म्हणजे जसं काल त्यांचे भारतीय जनता पक्षाचे एक विचारक, त्यांनी एक मत मांडलं आहे की जे गांडू असतात ते करोनाने मरतात। मग तुम्ही या राज्याच्या जनतेला काय गांडू समजता का? मग आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही गांडू आहोत की कोण आहोत ते। मग हे आंडू पांडू असे खूप आले आणि गेले महाराष्ट्राच्या मुळावर। अशा आंडू पांडूंना आम्ही धडा शिकवला आहे, आणि आत्तासुद्धा सरकार बाजूला ठेवा, आत्तासुद्धा शिवसेना म्हणून किंवा मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं या अन्यायाविरुद्ध, तर पळताभोई थोडी होईल सगळ्यांची। पण आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही आहे। माझं आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, सगळ्यांशी माझं बोलणं सुरू आहे की आम्हाला यात राजकारण आणायचं नाही, तुम्ही आणू नका। किंबहुना इकडले भारतीय जनता पक्षाचे आमचे जे राजकारणातले सहकारी आहेत, मी त्यांना सहकारी मानतो, ते आमचे शत्रू नाही आहेत। ते कालपर्यंत राज्यकर्ते होते, इथे राज्याचे मुख्यमंत्री होते, कोणी मंत्री होते। तुम्हालासुद्धा 105 आमदार या राज्यातल्या लोकांनी निवडून दिलेले आहेत, याचं भान ठेवा, इमान ठेवा तुम्ही। आता हे 105 आमदार गांडू आहेत का, किंवा त्यांना मतदान दिलेले लोक गांडू आहेत का? जो शब्द तुमच्या लोकांनी वापरला आहे, त्यांना तुम्ही मारणार आहात का? अहो, त्यांच्यासाठी तरी लस घेऊन या ना, आमचं आम्ही बघू। ज्याने तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे। महाराष्ट्र तुमचाही आहे जेवढा आमचा आहे। या राज्याची जनता जेवढी तुमची आहे तेवढी आमची आहे, आणि सगळ्यांचं आहे महाराष्ट्र। हा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही आहे महाराष्ट्र म्हणजे। पण यावर उपाय काय? म्हणजे तुम्ही परत केंद्रावर म्हणतात, केंद्र परत तुमच्यावरच म्हणताय, प्रकाश जावडेकर वेगळं म्हणतायत, महाराष्ट्रातले मंत्री वेगळं म्हणतायत, याच्यात मार्ग काय? म्हणजे मार्ग कसा नाही? मार्ग असा आहे की जे टीका करतायत ना, त्यांनी आपलं रक्त थोडंसं काढून हे रक्त मराठी बाण्याचं, मराठी माणसाचं आहे का चेक करून घ्यावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं रक्त तुमच्या धमन्यामध्ये असेल तर तुम्ही अशी एकमेकांवर टीका करणार नाही,
तुम्ही एकत्र याल. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही सांगता. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य बांधण्यासाठी सगळ्यांना एकत्र केलं, मराठी माणसांना. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही त्यातूनच उभी केली आहे. एकमेकाचे पाय खेचू नका महाराष्ट्रासाठी, निदान दिल्लीत तरी चित्र दाखवू नका देशाला, राष्ट्राला. आणि आज आपण नेमकं उलटं वागतोय, विरुद्ध वागतोय. राजकीय मतभेद आहेत, असू शकतात, ते आम्ही लढत राहू. पण आज संकट आहे. पण याच राजकीय मतभेदातून ही सगळी जी वैमनस्य निर्माण झालाय, द्वेष निर्माण झालाय, सुडाची भाषा वापरली जाते, सूड उगवला जातोय, या सगळ्यांचा आता महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला मात्र राऊतसाहेब कंटाळा आलेला प्रामाणिक मत आहे. मुंबईमध्ये 51 लसीची केंद्र बंद पडली. बीकेसी सारखं सगळ्यात मोठं जे केंद्र आहे ते बंद पडलेलं आहे. अनेक ठिकाणी 2 दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे. हे चित्र भयावह आहे. लोक रांगेत उभी आहेत, लोक रांगेत तडफडत आहेत. आधी तुम्ही नोटबंदीच्यासाठी लोकांना रांगेमध्ये मारलं, आता लसीसाठी रांगेमध्ये मारताय. हा काय प्रकार आहे देशामध्ये? याचा अर्थ केंद्र सरकारचं नियोजन चुकलं आहे. तुम्ही राज्याला दोष देऊ नका. या करोनाविरुद्ध जी लढाई आहे, युद्ध चालू आहे, हे युद्ध आहे ना. हा युद्ध शब्द कोणाचा आहे? हा युद्ध शब्द आमच्या प्रिय प्रधानमंत्र्यांचा आहे, नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढतोय. ही आमची व्यक्तिगत लढाई नाही आहे. काही महाराष्ट्राची जनता ही मोदींची जनता नाही आहे का? आम्ही म्हणतो आहे. ते आमचे प्रधानमंत्री आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. पण आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणजे असं आहे की संपूर्ण राष्ट्राला त्यांनी संबोधन करावं. आम्ही त्यांचे शब्द मान्य करतो. पण इकडे जे आमचे विरोधी पक्षाचे आमचे सहकारी आहेत त्यांनी थोडं संयमाने वागायला पाहिजे. त्यांनी असं अंगावरून बोलू नये ना. लसीच्या बाबतीमध्ये लस म्हणजे काय आहे? वाईन शॉप आहे का? त्यांना काय वाटतं लस म्हणजे वाईन शॉप आहे का? त्याच्यावर मारामारा, लोक दारू पिऊन मारामाऱ्या करतात. हे लसीवरून मारामाऱ्या करतात. यांचं पाहावं लागेल यांचा DNA काय आहे, तो कोणाचा काय, एकमेकावर जे हे करतायत ते. माणसांना जगवा. सामान्य माणसाला जे जगवतं ते खरं राजकारण. हा मंत्र जो आहे आम्हाला 2 लोकांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी सामान्य माणसाभोवतीच राजकारण केंद्रित राहिलं पाहिजे. बाकी नंतर बघू काय असेल ते. माणूस जगला नाही या महाराष्ट्रात, माणूस टिकला नाही या महाराष्ट्रात, तर कोण राजकारण करणार? मग हे मढ्याचं राजकारण होतं, ते सध्या सुरू आहे. अनेक भागामध्ये तुम्ही पाहिलं का, अनेक जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला एकाच कुटुंबातली 4-4, 5-5 लोक सरणावर चढतात. काही ठिकाणी स्मशानात जागा नाही आहे, बेड नाही आहेत. याची वेदना फक्त सत्ताधाऱ्यांना असून चालत नाही. राजकारण करणाऱ्या या राज्यामध्ये, मग तो लहान पक्ष असेल आणि मोठा पक्ष असेल, राजकारण करणाऱ्या समाजकारणातल्या प्रत्येकाला ही वेदना टोचत राहिली पाहिजे की माझ्या राज्यामध्ये इतकी लोक का मरत आहेत, त्यांना लस का मिळत नाहीत, त्यांना आपण का जगवू शकत नाही. हे फक्त सत्ताधाऱ्याचंच काम नसतं. हे टोचत नाही, हेच मोठी शोकांतिका आहे ना. मी पुन्हा एकदा तेच सांगतो की सामान्य जनतेला ह्या राजकारणाशी काही घेणं देणं. तुम्ही आम्हाला काय सोयीसुविधा देताय, तुम्ही केंद्राकडून काय मागून आणताय, तुम्ही कसं आणताय. की सामान्य जनतेवर सूड घेतला जातोय. त्यांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत दिलं नाही म्हणून. आता असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आलं आहे, ते लोकशाहीच्या मार्गाने आलेलं आहे. तुम्ही सुडाने का वागताय? तुम्हाला जर आमचं सरकार नको असेल तर 2024 साली निवडणूक आहे, त्यात तुम्ही आमचा पराभव करा लोकशाही मार्गानं. पण सूड घेण्याची ही पद्धत नाही की तुम्ही लोकांनाच ठार मारायचं किंवा लोक मरतायत म्हणून राजकारण करायचं, टाळ्या वाजवायच्या. हे कसलं राजकारण? हे मुर्द्यांचं राजकारण. हे जे आहे अमानुषता, ही या जगामधल्या काही हुकुमशाहींच्या राज्यामध्ये आम्ही पाहतो. अशा प्रकार नरसंहार म्हणतात त्याला. पण या हिंदुस्थानच्या लोकशाही प्रधान देशामध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे चित्र कधीच कोणी पाहिलं नव्हतं. म्हणून आजही मी म्हणेन की सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांनी ह्या विषयावरती एकत्र येऊन महाराष्ट्राची बाजू दिल्लीमध्ये मांडली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन महाराष्ट्राला जगवण्यासाठी जितका लसीचा पुरवठा आपल्याला आवश्यक आहे तो तुम्ही आणला पाहिजे. महाराष्ट्राला राजकारणाची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, हे सगळे विचार आता कुठेतरी मागे सरून वैराची लढाई एक सुरू झाल्याचं चित्र आहे. याला जबाबदार कोण आहे?
ह्याला जबाबदार सध्याची जी मानसिकता वाढली आहे, सत्तेसाठी सगळं काही, हातातून सत्ता सटकली म्हणजे सर्वस्व गमावलं असं जी काय भावना आहे, किंवा हातात सत्ता आली म्हणजे सर्वस्व आलं आणि आभाळाला माझी बोटं लागली आणि मी जमिनीवर चालणार नाही, ही भावना वाढत चालली आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहे. आम्ही अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर काम केलेलं आहे. अनेक म्हणजे अगदी अलीकडे तर पवारसाहेब असतील, बाळासाहेब असतील, त्याच्या आधी कॉम्रेड श्रीपाद डांग्यांपासून सगळे लोक आम्ही जवळनं पाहिले. त्यांच्यावर थोडंफार काम करण्याचं आम्हाला संधी मिळाली. पण अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्राच्या भूमीवर कधीच नाही. महाराष्ट्राचा जो लौकिक आहे राजकारणातला देशामध्ये, हा बेरजेच्या राजकारणाचा आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा बेरीज करत गेला. महाराष्ट्रामध्ये राजकारणात कधीच कोणाला कायमचा वैरी मानला नाही. हे जर वैरी आम्ही एकमेकांना मानलं असतं, काही आमचे वैरीच आहेत, तर आम्ही नरेंद्र मोदींना सुद्धा आज आमचे नेते नसतं मानलं ना. ते आमचे नेते आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील आणि उद्धव ठाकरे असतील, हे एकत्र येऊन त्यांनी सरकार बनवलं नसतं जर आम्ही एकमेकांना कायमचं शत्रू मानलं असतं. तर शत्रू आहोत ना आम्ही, आमचे वैचारिक मतभेद आहेत ना. भाजपशी तर आमचे वैचारिक मतभेदसुद्धा नव्हते आणि नाहीत, हे मान्य केलं पाहिजे तुम्ही. पण शेवटी महाराष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा जरी ते मतभेद असतील आणि आहेत, तरी ते मिटवून आपण लोकांच्या प्राणांसाठी लढायला पाहिजे. राऊत साहेब, तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात. सध्या राज्यात महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाचं सरकार आहेत. आपले खासदारही महाराष्ट्रात जास्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे, तुम्ही केंद्रात असतात, पवारसाहेब केंद्रात असतात आणि विरोधी पक्षात सध्या महाराष्ट्रात भाजप आहे. फक्त एक भाजप 3 पक्षांच्या विरोधात जोरदार आक्रमकपणे भूमिका मांडतोय. पण कुठेतरी महाविकास आघाडीतले नेते, खासदार हे केंद्रात आपली भूमिका मांडायला कमी पडतायत का? मला तसं वाटत नाही बघा, की काल शरद पवार साहेबांनी स्वतः हर्षवर्धन साहेबांशी चर्चा केली. आता डॉक्टर हर्षवर्धन हे एक उत्तम आरोग्यमंत्री आहेत देशाचे. मी मानतो ते भाजपचे आहेत वगैरे सोडून द्या, पण शेवटी चांगले आहे ते उत्तम आरोग्यमंत्री या देशाला लाभलेले आहेत. ते उत्तम काम करतात. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवलेली आहे. काल स्वतः शरद पवार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलले. काल स्वतः माननीय मुख्यमंत्री आपले उद्धवजी ठाकरे हे प्रधानमंत्र्यांशी बोललेले आहेत. मला वाटतं की या राज्यातल्या विरोधी पक्ष संपर्कात आहे प्रधानमंत्र्यांच्या. भाजपचे नेतृत्व सगळं तिकडे असल्यामुळे हे असं असताना सुद्धा जर महाराष्ट्रावरती लसीच्या बाबतीत अन्याय, तुम्ही पैसे आम्हाला देत नाहीत, तुम्ही आमचे पैसे अडवून ठेवता, तुम्ही आमचे प्रकल्प अडवून ठेवता, तुम्ही आमचे मेट्रो रेल सेवा होऊ देत नाहीत. ठीक आहे, हे इथे राजकीय आपण फुटपट्ट्या लावू शकता, पण तिथे तुम्ही आक्रमक भूमिका घेतली पाहिजे ना, जसं भाजप या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली. आक्रमक म्हणजे काय, आम्ही जाऊन का पार्लमेंटवर दगड मारायचे का, की साऊथ ब्लॉक नॉर्थ ब्लॉकला जाऊन आम्ही रस्ता जाम करायचा का? असं नाही होणार. आम्ही आमचे प्रश्न लोकशाही मार्गाने मांडत राहू, कारण इथे लोकशाही परंपरेने आम्ही निवडून आलो, ते सुद्धा निवडून आलेले आहेत. पण महाराष्ट्राची बाजू मांडताना मग बेळगावचा सीमा प्रश्न असेल, हा लसीचा प्रश्न असेल, GSTचा प्रश्न असेल, इतर काही प्रकल्प असतील, त्यासाठी विरोधी पक्षानं स्वतःला विरोधी पक्ष मानू नये. विरोधी पक्षानं या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातला एक महत्त्वाचा घटक मानलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हे जरूर विरोधी पक्षाचे नेते आहेत तिथे. पण जेव्हा महाराष्ट्राचा प्रश्न येतो दिल्लीमध्ये, तेव्हा ते आमचेही नेते आहेत, सगळ्यांचे आमचे सहकारी आहेत, असं मी मानणारा एक कार्यकर्ता आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मंडळीने सुद्धा हे भान ठेवलं पाहिजे. तुम्हाला सत्ता जेव्हा मिळायची तेव्हा मिळेल, ती सत्ता जे तुमच्या भाग्यात असेल, तुमचे प्रयत्न सुरू असतील आणि तुमचं भाग्य जर फळफळलं, जसं आमचं फळफळलं, तर तुम्हाला मिळेल ना 2024 साली. लढा ना तुम्ही. पण आज या क्षणी लसीचं राजकारण करताना तुम्ही विरोधी पक्षाची प्रतिष्ठा ही पणाला लावताय आणि तुमचं अधपतन होत आहे. 2024ला जनता निकाल देईलच, ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मतदान करतील. पण आता मात्र महाविकास आघाडी अडचणीत आहेत, कारण का सचिन वाजे प्रकरणात एक मंत्र्याला आता खुलासा होऊ लागलेला आहे. विरोधी पक्ष पुन्हा एकदा मी सांगतो घेरण्याची रणनीती आखते. जसं तुम्ही म्हणता की आम्ही दगड फेकायची का, रणनीती तर राखू शकतो आपण. काय केलं पाहिजे, जसं विरोधी पक्षाकडून वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखली जाते. आता तुमच्याच पक्षाकडून असा आरोप होतोय की केंद्रीय यंत्रणांचा वापर या ठिकाणी केला जातोय, वेगवेगळ्या CBI असेल, ED असेल, NIA असेल.
मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी हळूहळू अडकत हे सगळं ठरवून चाललंय. आता तुम्ही कालचंच वक्तव्य घ्या. मी जसं मगाशी म्हणालो की डॉक्टर हर्षवर्धन एक उत्तम आरोग्यमंत्री आहेत. ते उत्तम आरोग्यमंत्री आहेत, पण त्यांच्यातला भाजपाई जो उसळून येतो वर, काल त्यांनी हे सगळं करत असताना महाराष्ट्रावर ती वसुली करत होते का वगैरे असे शब्द वापरले. बरोबर आहे. आता हे हर्षवर्धन हे आरोग्यमंत्री जरी उत्तम प्रकारे काम करत असले तरी त्यांच्या तोंडी भाषा शोभत नाही. प्रकाश जावडेकरांचं काम काय आहे मला सांगा. त्यांच्याकडे 2 मंत्रालय आहेत, ती त्यांनी उत्तमपणे सांभाळावीत. महाराष्ट्राचा हा माणूस दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या विरुद्ध वकिली करतो, हे महाराष्ट्र कधी सहन नाही करणार. प्रकाश जावडेकरांना उत्तर द्यायचं म्हणजे काय करायचं परत. आता मी काय देतोय मग ज्या मी आता कुठली प्रश्नपत्रिका सोडवतोय. बघा, ज्याला उत्तर द्यायचं आहे ते देतील. ज्याच्या अंगामध्ये मराठी रक्त उसळत आहे तो उत्तर देईल. माझ्या धमन्यामध्ये मराठी रक्त आहे, ते बाळासाहेब ठाकरेंनी सतत पेटत ठेवलेलं आहे. मी उत्तर देणार. मला जर माझ्या पक्षाने सांगितलं आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे, मी रस्त्यावरती उतरेन. इतरांनीही ते करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझं रक्त जळतं आहे महाराष्ट्रासाठी, प्रत्येकाचं जळलं पाहिजे. ते भारतीय जनता पक्षाच्या मराठी नेत्यांचंही असं जळत राहिलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्र आहे म्हणून आपण आहोत. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही थोडंसं फिरवलेलं आहे की वाजे प्रकरणावर मी आलेलो आहे. यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. महाविकास आघाडीतले मंत्री दबावाखाली आहेत. कधी कोणाचं नाव येईल याची आता शाश्वती राहिली नाही आहे. असं काय नाही. बघा की एकदा तुम्ही कारस्थानं करायची ठरवलीच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून. यापूर्वीसुद्धा हे प्रकार झालेत, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले नव्हते. आणि तुम्हाला सरकारला अडचणीत आणण्यासाठी तुम्हाला केंद्रीय सत्ता आशीर्वाद देत असेल तर कोणी काही करू शकतो, काही गिळू शकतो. ही गिळण्याची एक राजकीय जी स्पर्धा आहे ना, मला असं वाटतं की ज्या गोष्टी केंद्र सरकारनं या पद्धतीनं काही योजल्या असतील तर त्यांनी त्या पुढे न्यावं. महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न होतोय सातत्यानं, आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ते त्यांच्यावर उलटलेलं आहे. गेला हा 70 वर्षाचा इतिहास आहे. सत्तेत असणं किंवा नसणं ही काही शिवसेनेसाठी फार मोठी गोष्ट नाही, पण संघटनेचं मजबूतीकरण आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वाभिमान ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही कारवाया करायच्या आहेत महाराष्ट्रात येऊन त्या तुम्ही करत राहा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही घाबरत नाही. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललाय, त्यासाठीच डिवचलं जात आहे. बघा, राष्ट्रपती राजवट तुम्हाला लादायची असेल तर त्याला कारणं आहेत ना. तुम्ही घटनेची पायमल्ली करून, घटनेची अशा प्रकारे पायमल्ली करून तुम्हाला राष्ट्रपती राजवट, इकडली कायदा सुव्यवस्था बिघडले का, इथे भ्रष्टाचाराचा आभाळा फाटलाय का. तुम्ही बघा, तुम्ही भ्रम निर्माण करताय. भ्रम म्हणजे सत्य नाही. असे भ्रम केंद्र सत्तेच्या बाबतीत आम्ही निर्माण करू शकतो, पण आम्ही करणार नाही. केंद्र सरकारला लोक म्हणतात फेकू सत्ता आहे, आम्ही म्हणतो का लोक म्हणतात, प्रसिद्धी माध्यमात येत आहे, असे आरोप होतात. पण शेवटी आपण आपल्या राज्यकर्त्यांचा आदर हा राखायला पाहिजे. आम्ही तो राखतो. जर कोणाला हा राखायचा नसेल हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता की राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती या ठिकाणी नाही, परंतु वातावरण निर्मिती तर केली जाते. सुशांत सिंग राजपूतच्या वेळी तेच झालं, आता वाजे प्रकरणात तेच होत आहे. लसीचं हे पहा की सध्या या करोनामुळे, लॉकडाऊनमुळे सिनेमा आणि नाटकाची थिएटर्स बंद आहेत. लोकांना मनोरंजनाचं काय साधन आहे का, नवीन नौटंकी वगैरे नाही. मग अशा प्रकारे ठिकठिकाणी असे जलसे राजकीय भरवून जर लोकांचं मनोरंजन होत असेल तर आम्ही ते लोकांचं मनोरंजन का हिरावून घ्यायचं. फुकट जर लोकांना शो मिळत असतील पाहायला तर पाहू द्या ना. लोकांना, महाराष्ट्राची लोक जे आहेत यांना 2 प्रकारचे फार शौक आहेत, राजकारण आणि नाटक. आज नाटक बंद आहे थिएटरवरचं, म्हणून राजकीय नाटकं काय बंद झालेली नाही आहे, ती चालू आहेत, ती चालू राहू द्या. लोक एकाच ह्याच्यामध्ये राजकारण पण आनंद घेतात आणि नाटकाचा आनंद घेत आहेत. घेऊ द्या. 3री घंटा कधी वाजवायची हे आम्हाला माहिती आहे. याच्यात सामान्य माणूस भरडला जाणार नाही याची काय हे दुर्दैव आहे.
विरोधी पक्षाला आमचं आव्हान आहे, माझं आव्हान आहे की विरोधी पक्षानं द्वेषभावना सोडावी. विरोधी पक्षानं महाराष्ट्रावरती आपलं प्रेम आहे सिद्ध करावं. विरोधी पक्षानं अमानुषता कमी करावी. सत्ता मिळेल, सत्ता जाईल, सत्ता राहील, पण आज ही वेळ अशी आहे की सरकारचं काही चुकत असेल असं वाटतंय त्यांना, तर त्यांना जरूर ते मुख्यमंत्र्यांसमोर बसून ती गोष्ट दुरुस्त करून घेण्याचा अधिकार आहे विरोधी पक्षाला या लोकशाहीमध्ये, मी मानतो. देवेंद्र फडणवीस हे एक अत्यंत अनुभवी असे नेते आहेत सध्याच्या या राजकारणातले, तरुण आहेत ते, तर त्यांना तो अधिकार आहे. ते विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते हा ज्याला आपण शॅडो चीफ मिनिस्टर जे असतात लंडनला, ब्रिटनला, त्या पद्धतीचा नेता असतो आणि त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत अनेक वर्षापासून. त्यांनी फोन उचलून मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे की उद्धवजी, मला असं वाटतं की या लसीकरणाच्या बाबतीत किंवा कोविडच्या लढाईच्या बाबतीमध्ये इथे सरकारच्या काहीतरी त्रुटी दिसत आहेत, त्या आपल्याला दुरुस्त केल्या पाहिजेत. मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस यांचा शब्द राज्य सरकार आणि मुख्यमंत्री खाली पडू देणार नाहीत. शेवटी अनुभवाचं मोल आहे, त्यांचे अनुभव आहेत, त्याचा फायदा या राज्याला आणि राज्याच्या जनतेला होत असेल तर हे सरकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री नक्की त्यांचा शब्द मान्य करतील. मुख्यमंत्री तर वारंवार आवाहन करतायत, तुम्ही म्हणालात की फोन उचलला पाहिजे, असं काही घटना घडली आहे का की मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि देवेंद्रजींकडून उचलला? मला असं वाटत नाही. शेवटी एकमेकांविषयी आदर हा असतोच. आज आमचे मार्ग जरी भिन्न झाले असले तरी अनेक वर्ष आम्ही एकत्र राहिलो आहे. ते नातं आणि तो जिव्हाळा कायम असतो. तुमच्या बोलण्यातून असं एकंदरीत वाटतं की हा जिव्हाळा पुन्हा एकदा नवीन एकत्र येऊ शकतो भविष्यात? नाही, आम्ही काही चीअर्स वगैरे करायला जात नाही लगेच, लक्षात घ्या. मी महाराष्ट्राच्या परंपरेविषयी बोलतोय. धन्यवाद रावसाहेब, आमच्याशी मनमोकळ्यापणे बातचीत केल्याबद्दल. तेव्हा आपण पाहिलं असेल की हे होते राऊतसाहेब यांनी अतिशय वेगळ्या आणि राजकीय भाषेमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये देखील महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कुठेही धोका पत्करायला लागला नाही पाहिजे, यासाठी सर्व विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, या सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. कॅमेरापर्सन रुपेश शिलासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.